गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर मंडळी, आज यायचं होतं आपल्याला शाळेला. खूप दिवस झाले म्हटलं गेलो नाही, आज जाऊन हजेरी लावून येतो. सकाळी सगळं आवरून मी निघालो शाळेकडं. शाळा सुटल्यानंतर आज शनिवार आहे म्हटलं मारुतीरायाच्या दर्शनाला जाऊन येऊया. तसं पण मग आलो मी दर्शनासाठी. दर्शन घेतलं. दर शनिवारी इकडं आठवडी बाजार भरतो म्हणून एवढी गर्दी आहे बघा. तिथून घराकडे येतात पप्पांनी भात व आमटी तयार करून ठेवलेले, कारण त्यांना जायचं होतं कामाला. मग काय, आपल्यासाठी काही ना काही जर काम शिल्लक असतेच, हे होतच की. घ्यात होता घासा भांडी, या पद्धतीनं एक एक करून भांडी घासायला सुरुवात केली. दुपारच्या उन्हात भांडी घासायला तर भरपूर कंटाळा येत होता. मग म्हटलं थोडंफार गाणं बिणं म्हणावं. मग काय करतोय, गाणं म्हणायला गेलो तर एक पण ताल आणि सूर लागत नव्हता. मग काय, तसंच कसं तरी टाइमपास करत भांडी घासून टाकली. भांडी घासून झाल्यानंतर किचन कट्टा स्वच्छ केला व दुपारचं जेवण करून मग आलो वर्कशॉप. आज आपल्याला शिवबसव जयंती निमित्त ज्योत बनवायची होती, आणि ती पण ह्या पद्धतीनं. मग काय, कामाला सुरुवात करणार तेवढ्यात म्हणजे पावसाने तिथं आज हजेरी लावलेली. पावसाची 4 ठेंब पडतात न पडतात तोपर्यंत म्हणजे इथं लाईट गेलेली. मग काम काय करतोय, लाईटीनं खोळंबा केलेला. मग काय, पावसाचं चित्रीकरण करत गप कामात बदल म्हणून पप्पांनी लाईट गेल्यावर दुसरं काम चालू केलं. थोड्या वेळाने लाईट आल्यानंतर मग माझ्या कामाला सुरुवात झाली, आणि पटकन लाकूड घेऊन कामाला सुरुवात केली. मग कटिंग करून झाल्यानंतर त्या लाकडाला कांदावरून टर्निंग मशीनवर हवं त्या पद्धतीने त्याला ॲडजस्ट केलं. जुन्या ज्योतला ज्या पद्धतीने डिझाईन आहे त्या पद्धतीने डिझाईन करायचं मी ठरवलेलं. तेवढ्यात म्हणजे पप्पा म्हणाले, ती झाली जुनी पद्धत, आता काहीतरी युनिकमध्ये कर, थांब दाखवतो, असं म्हणत त्यांनी मशीनचा ताबा मिळवला. मग वेळ न घालवता आपल्या विषयाकडे वळत विचार अतिविचार. गरज संपल्याची शांत जाणीव. कारणं मिळाली की माणसं बोलणं हळूहळू कमी करायला लागतात. सुरुवातीला वेळ नाही असं सांगतात, नंतर सवय बदलल्याचं कारण देतात. त्या शांततेत शब्द नसतातच, पण अर्थ खूप खोल असतात. तेव्हा समजून जायचं की आपली गरज आता उरलेली नाही. जबरदस्तीने नातं धरून ठेवणं हे स्वतःलाच थकवणारं असतं. ज्याला तुमची गरज आहे तो कारण शोधत नाही, तर मार्ग काढतो. संवाद कमी झाला की आत्मसन्मान जपणं जास्त महत्त्वाचं ठरतं. प्रत्येक वेळी बोलण्यासाठी भीक मागण्यापेक्षा शांतपणे मागं हटणं शहाणपणाचं ठरतं. गरज असेल तर माणूस स्वतःहून परत येतो, नसेल तर त्याच्या अनुपस्थितीतही आयुष्य चालतंच. नात्याची खरी परीक्षा सोयीच्या नव्हे तर अडचणीच्या काळात होते. म्हणूनच शांततेतून मिळणारा संकेत समजून घेणं हेच परिपक्वतेचं लक्षण आहे. विचार अतिविचारमध्ये थांबतो इथंच. पप्पांनी ज्योत तयार करून त्यांच्या कामाला सुरुवात केली. राहिलेलं थोडंफार काम माझ्याकडे होतं. मग काम पूर्ण झालं, मग आता ज्योत दाखवतो बघा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.